उरणमधील शकुंतला गॅस एजन्सीच्या मनमानी कारभाराविरोधात अखेर भारत गॅस कंपनीनं कारवाईचा बडगा उगारत एजन्सीचे लायसन्स निलंबित केले। मात्र या कारवाईचा थेट फटका सामान्य उरणकरांना बसत असून गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना भर उन्हात तासनतास रांगेत उभे राहण्याची वेळ आलीये। एजन्सीला शिक्षा झाली, पण सर्वसामान्य जनतेचा छळ का, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे। शकुंतला गॅस एजन्सीबाबत सातत्यानं येणाऱ्या तक्रारी आणि स्थानिक पत्रकारांनी केलेल्या पोलखोलीनंतर प्रशासनानं ही कारवाई केली। मात्र पर्यायी वितरण व्यवस्था सक्षम नसल्यानं आज उरण चारफाटा येथे सकाळी 8 वाजल्यापासूनच सिलेंडरसाठी नागरिकांची झुंबड उडाली। रणरणत्या उन्हात वृद्ध, महिला आणि तरुण तहान भूक विसरून रस्त्याच्या कडेला उभे होते। घरपोच सेवा बंद झाल्यानं नागरिकांना स्वतःहून सिलेंडर नेण्यासाठी रांगा लावाव्या लागत असून दुपारी 1 वाजेपर्यंत नंबर लागत नसल्यानं नागरिकांचा संयम सुटत चाललाय। तहसीलदार उद्धव कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी या एजन्सीचे कनेक्शन पनवेल आणि सुविधा गॅस एजन्सीकडे वर्ग करण्यात आले आहे। ग्राहकांनी जुन्याच नंबरवर बुकिंग करावे आणि सेवा पूर्ववत राहील असे प्रशासनानं स्पष्ट केले असले तरी प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळे आहे। अधिकृत स्थानिक विक्रेत्याची नेमणूक न झाल्यानं वितरण व्यवस्था कोलमडली असून नागरिकांना चार फाट्यावर धाव घ्यावी लागत आहे। यामुळे वाहतुकीचाही मोठा खोळंबा होत आहे। उरण तालुका मराठी पत्रकार संघाने या गंभीर समस्येची दखल घेतलीये। गॅस ही जीवनावश्यक वस्तू असल्याने तहसीलदारांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून अधिकृत विक्रेत्यांची नेमणूक करावी आणि पूर्वीप्रमाणे घरपोच पुरवठा सुरू करावा अशी ठाम मागणी पत्रकार संघाने केली आहे। आता भारत गॅस प्रशासन आणि स्थानिक प्रशासन यावर किती वेगाने हालचाली करते याकडे संपूर्ण उरणकरांचे लक्ष लागले। जनोदय करिता घनश्याम कडू, उरण।